राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचं पुढे काय होणार याबाबत सध्या चर्चा रंगत आहे। तसंच या योजनेची छाननी होऊन लाभार्थी महिलांची संख्या कमी होणार का अशाही चर्चांना आता उधाण आलंय। या सर्व चर्चावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये छाननी करण्याचा आमचा कोणताही निर्णय नाही। याबाबत सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या आहेत, कारण आम्ही अतिशय व्यवस्थितरित्या योजना राबवली आहे। राज्यातील 2,40,00,000पेक्षा अधिक महिलांनी योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करूनच लाभार्थी महिलांच्या योजनेत समावेश केला आहे, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे। एखाद्या बाबतीत तक्रार आली तर छाननी केली जाते। मी महिला आणि बालविकास खात्याची मंत्री असेपर्यंत कोणतीही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली नव्हती। आता नव्याने तक्रार आली असेल तर त्याबद्दल मला माहीत नाही, पण तक्रारी असतील तर त्याबाबतच छाननी होईल। मोठ्या प्रमाणात या योजनेत छाननी होणार नाही असंही अदिती तटकरे यांनी सांगितलंय। तर याबाबत तुम्हाला काय वाटतं? लाडकी बहीण योजनेची छाननी होईल की सरसकट महिलांना योजनेचा लाभ मिळेल? याबाबत तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।